कडक इस्त्रीच्या पांढऱ्या कपड्यामध्ये आयटीत चालणारे साहेब आणि मागे मागे फिरणारे निष्ठावंत कार्यकर्ते, भाषणं, मोठ्या सभा, आश्वासनं, जातीपातीचं गणित आणि 5 वर्षातून एकदा येणारी निवडणूक. अगदी दशकानुदशकं चालत आलेलं राजकारण. आपण राजकारणाचं हेच मॉडेल तुम्ही आम्ही बघितलेलं आहे, बरोबर. पण आता थांबा, चित्र बदलताना दिसतंय. पारंपरिक राजकारणाची जुनी उत्तरं आजच्या नव्या पिढीला म्हणजे जेनझीला अजिबात पटत नाहीयेत किंवा ती मान्य नाहीयेत. पिढी विचारते की जॉब्स कसे आहेत, कुठे आहेत, मानसिक आरोग्य आमचं कसं आहे, हवामान बदलावरती कोण काय बोलतंय, पारदर्शकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती ही सगळी पिढी बोलू लागलेली आहे. पण प्रश्न असा पडतोय की जेनझीच्या या नव्या लाटेमध्ये प्रस्थापित नेत्यांचे धाबे हे खरोखर दणाणलेले आहेत का? आणि आता राजकारण्यांना स्वतःला बदलावं लागेल का? बदल करण्याची वेळ आलेली आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. नमस्कार, मी अमित गत्रे, न्यूज 18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की जेनझी म्हणजे नक्की कोण आहेत. तर 1997 ते 2012च्या दरम्यान जन्मलेली ही सगळी पोरं आहेत आणि ही पिढी ज्यांनी अगदी त्यांचे स्वतःचे डोळे उघडल्यापासून इंटरनेट आहे, स्मार्टफोन आहे आणि सोशल मीडिया बघितलेला आहे. त्यामुळे त्यांना डिजिटल नेटिव्ज असं म्हटलं जातं. आता सगळ्यात आधी ही पिढी राजकारणाकडे कशी बघते हे आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. पहिला मुद्दा त्यांच्यासमोर असा आहे की नो अंधभक्ती. म्हणजे पिढी जी आहे ना, लक्षात घ्या, कोणत्याही एका पक्षाची किंवा नेत्याची कायमची मतदार नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फॅक्ट चेक पिढी आहे. म्हणजे नेत्यांनी व्यासपीठावरून काही फेकलं तरी पिढी 30 सेकंदाच्या आत गुगल करते, एआयच्या मदतीने त्याची पोलखोल करते. तिसरा मुद्दा असा आहे की मुद्द्यांवरती भर आहे. म्हणजे त्यांना आमचा पक्ष तुमचा पक्ष यापेक्षा माझं करिअर, माझं स्वातंत्र्य आणि माझं भविष्य यामध्ये जास्त रस आहे. आता येऊयात आपण मुख्य मुद्द्यावरती की जुन्या पिढीचे जे राजकारणी आहेत सध्या टेन्शनमध्ये आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय. आणि याला कारण सुद्धा तसंच आहे. बघा, पहिलं कारण असं आहे, माहितीवरचा ताबा सुटलेला आहे. पूर्वी काय व्हायचं, माहिती नियंत्रित करता यायची, कंट्रोल करता यायची. आज सोशल मीडियामुळे प्रत्येक तरुण हा स्वतः एक रिपोर्टर बनलेला आहे. एखादा नेता चुकला की अगदी काही मिनिटांमध्ये त्याचं मीम बनतं आणि ते व्हायरल होतं. दुसरं कारण असं आहे, भावनिक कार्ड आता चालत नाहीये. लक्षात घ्या, पारंपरिक राजकारण बऱ्याचदा धर्म, जात, भूतकाळातील किंवा अगदी इतिहासावरती चालत असतं. पण जेनझी विचारते ते सगळं ठीक आहे, रोजगाराचा मुद्दा काय आहे, मला रोजगार मिळणार आहे का, माझ्या शहरात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळणार आहे का. तिसरं कारण असं आहे की कन्सेप्ट ऑफ लॉयल्टी आहे ना, ते पण संपलेलं आहे. बघा, म्हणजे काय, तर पहिल्यांदा लोक जे आहेत पिढ्यानपिढ्या एकाच पक्षाला मतं द्यायची. जेनझी ही आंधळी निष्ठा पाळत नाही. काम कराल तर मत मिळेल, नाहीतर स्वहा, अशी भूमिका जेनझींची आहे. आता राजकारणाची नवी रणभूमी ही मैदान जे आता तयार होतंय यामध्ये मोबाईल स्क्रीन अतिशय महत्त्वाचं आहे. पूर्वी आंदोलनं करायला हजारो लोक जमायचे. आज जेनझी फक्त एका हॅशटॅगच्या जोरावरती सरकार हादरवू शकतं. नेपाळचं उदाहरण आपण बघितलेलं आहे. तरुणांनी आंदोलन केलं किंवा अगदी जगभरात क्लायमेट चेंज आहे, या सगळ्या मोहिमा आपण बघितलेल्या आहेत. ही पिढी डिजिटल स्पेसचा वापर करते आणि थेट सत्तेला आव्हान देते. जुने नरेटिव्ह जे आहेत ते मोडून काढण्याची ताकद आजच्या 18 ते 20 वर्षाच्या तरुणांमध्ये आपल्याला बघायला मिळते. एका ट्विटमध्ये किंवा रीलमध्ये काय ताकद आहे हे या पिढीला चांगलं माहिती. आणि यामुळेच प्रस्थापित राजकारण्यांचा पारंपरिक PR जो आहे तो फेल होताना दिसतोय. आता सगळ्यात मोठा प्रश्न असा की राजकारण्यांनी स्वतःला बदललं नाही तर काय होईल? उत्तर अगदी सोपं आहे, ते कालबाह्य होतील. जागतिक पातळीवरती आणि अगदी भारतात सुद्धा मतदारांमध्ये तरुणांची संख्या निर्णायक टप्प्यावरती आहे. त्यामुळे नेत्यांनी स्वतःला बदलणं आता गरजेचं झालेलं आहे. बघा, काही महत्त्वाचे बदल हे पारंपरिक राजकारणात आपल्याला करावेच लागणार आहेत. सगळ्यात आधी काय, संवाद पद्धती बदलायची गरज आहे आता. म्हणजे 2-2 तासाची कंटाळवाणी भाषणं आता चालणार नाही आहेत. तरुणांच्या भाषेमध्ये पॉडकास्ट आहेत किंवा 1-on-1 इंटरॅक्शन आहे, याद्वारे संवाद साधावा लागेल. कामाचे रिपोर्ट कार्ड जे आहे ना, ते सुद्धा आता द्यावं लागणार आहे. म्हणजे फक्त आश्वासनं नाही आहेत, तर डेटा आहे, रिझल्ट्स दाखवावे लागतील. सर्वसमावेशक विचार गरजेचा आहे. जेनझी आहे ना, ही लैंगिक समानता आहे, मानसिक आरोग्य आहे, पर्यावरण आहे, यावरती संवेदनशील आहे. नेत्यांना या विषयावर आपली धोरणं जी आहेत ना ती स्पष्ट करावी लागतील. एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, पारंपरिक राजकारण पूर्णपणे संपलेलं नाहीये, ते संपणार नाहीये, पण त्याला धक्का नक्कीच बसलेला आहे. जेनझीच्या या नव्या क्रांतीने हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण नाहीये, तो नागरिकांच्या हक्काचा आणि भविष्याचा विषय आहे. प्रस्थापित नेत्यांनी जर वेळेनुसार स्वतःची भाषा आणि धोरणं आणि विचार जर बदलले नाहीत तर जेनझी त्यांना निवडणुकीच्या रिंगणातून सहज अनफॉलो आणि ब्लॉक करू शकेल. तुम्हाला काय वाटतं, जेनझीच्या या विचारसरणीमुळे आपला देश योग्य दिशेने जातोय का? तुमच्या आवडत्या नेत्याने कोणते बदल स्वतःत केले पाहिजेत? तुम्हाला काय वाटतं, कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा न्यूज 18 मराठी.